उपराष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्ती त्यांनी एकाएकी राजीनामा देणे आणि ते गुप्त अवस्थेत जाणार हे खऱ्या अर्थाने शॉकिंग आहे. देशासाठी आहे, या लोकशाही व्यवस्थेमध्ये आहे आणि त्यांच्यामध्ये हा प्रश्न देशाच्या जनतेसमोर पडलेला आहे आणि म्हणून हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित करतात. तत्कालीन उपराष्ट्रपती कुठे आहेत, कोणत्या अवस्थेत आहेत, सरकारने त्यांना कुठे लपवले तर नाही ना, असे प्रश्न स्वाभाविकच आहे आणि त्याच्यामुळे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. उपराष्ट्रपती पदावर असलेला व्यक्ती त्याने एकाएकी राजीनामा देणं आणि ते गुप्त अवस्थेत जाणं हे खऱ्या अर्थाने एक शॉकिंग बातमी या देशासाठी आहे, या लोकशाही व्यवस्थेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आता देशाच्या जनतेच्या समोरही पडलेला आहे आणि म्हणून हा प्रश्न आज प्रामुख्याने लोक उपस्थित करतात की तत्कालीन उपराष्ट्रपती धनखडजी हे कुठं आहेत, कोणत्या अवस्थेत आहेत, सरकारने त्यांना कुठं लपवलं तर नाही, असे प्रश्न स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत.